पाणी खूप आहे, नदी तुडी मारतायत. कृष्णा नदीचं पात्र तिथं आणि पूर्वा कुठपर्यंत झाले. हे आमचं हे गोटा हे आणि हे बघा हे रस्ता पूर्णपणे सगळं पाण्याखाली. नारळा झाड, चिक्कूचं झाड, वळ वळ बघून बाल ओ म्या वळून बा. हे बघा आमचं गोटा आतमध्ये, ते खूप आमचं इथं आमचं सर्व काही आहे. आणि इथं साप बी पाशील असा आम्हाला भास आहे, त्याच्यामुळे आम्ही शिस्तीत चाललेलो आहोत. आमचा बॅरल उरपाट झालेला आहे. योग्य ते कारवाई करा पाहिजे. ओळखू ना आत नको, आत नको मामा. का हो आज जाऊया असं वाटत आहे मला. खरं साप बी पाशील ना ढुस. मोबाईल बिबाईल सगळं पाडून आतमध्ये आहे म्हणून आम्ही आत जात नाही, नाहीतर आत जाण्याची पण क्षमता आहे आपल्या. खरं काय करायचं एवढं शिस्ती. बघा हे आमचं ऊस सगळं पूर्णपणे बुडलेलं आहे. सगळं बुडलेलं आहे आमचं तर खूप दिसेना झाले. ओंकारचं खूप दिसून झालंय. मी जरा आत आलो आहे खोपीमध्ये आणि आपल्याला सगळ्यांची खोप आम्ही दाखवणार आहोत. जरा शिस्तीत आत चाललोय आम्ही. तसंच वर बघा काय आहे का, वर बघा ओंकार, वर बघा काय आहे काय, वर काय आहे का बघा. बघून साप बी पाय का बघा. वेगळं काय नाही भीती, फक्त सापाची भीती आहे बघा. फक्त साप. मसे कोड का आम्हाला कळत नाही ते. मगर कामावर हल्ला करत नाही का पायात का. इथं सापाचं भीती आहे आणि काय वेगळं नाही. साप बेपेल बघा, एवढंच लक्ष घ्या. एवढंच बघा, एवढं बघा आतमध्ये बघा काय बघा. शिस्तीत. ओंकार जाऊ नका सोडून. नाही आहे मी आहे. तुम्ही तिकडे वर या जरा. आमची नाळाचं कधी ना बुडणारी नाळाची झाडे आज पाण्यात आहेत. हे बघा पूर्ण पाणी पाणी पाणी. आता इकडे मुंगे चावतेत भावा. काय नाहीये इथं, काय नाहीये. मुंगे चावत आहेत. मला भ्या वाटत आहे की हे बघा आमचं खूप इथं सर्व काही आमचं खूप नुकसान झाले. रावल्या तुम्हाला सांगूनही कळणार नाही एवढे नुकसान आमची झाले. 2 एकरभर ऊस पाण्यात ऊसात गेले. कोटबीट सगळं बुडलेलं आहे. आणि आम्ही काय तर आम्हाला लागत आहे. ये इकडे बघा, इकडं भ्या वाटत आहे. इकडं हा इथं खूप संकट आहे. इथं भीती वाटत आहे. गांडीत जीव धरले आम्ही तर आले. खूप संकट आहे, खूप भीती वाटत आहे आम्हाला. इथे साप मगर बिगर कशाची न आम्ही. आणि हे मामा इथं बसलेला आहेत बघा. ह्यानी भीत्यात बरं का. ह्यानी सापाला मगराला भीत्यात ह्यानी म्हणतो ना. आता नाही 2024चं महापूर 2005च्या ह्याच्या वर होतं आणि 19 तर ह्याच्या वरच. तरी पण आम्हाला पूरग्रस्त घोषित केली नाही सरकारनं. काय करायचं सांगा. हे बघा आमचं सगळं मटेरियल इथं काय बुडबुड उठलं. चला शिस्ती. हे बघा सगळं आमचं सामान. हे बघा हे आमचं काय नाही भावा. हे सगळं चेष्टा मस्करीचा विषय नाही आहे, सगळं गंभीरचा विषय आहे. हे बघा हे बघा हे महापूर ते पलीकडे कर्नाटक आले. हे सगळं पूर्ण ऊस बीस बुडून गेलंय. सरकार काय आमच्याकडे लक्ष देईना काय नाही. तर आता पुढे जाऊन येऊया चला. तसंच आमचं पुढचं तात्यांचं खूप ते दाखवत चला तुम्हाला. हे बघा
एवढं पाणी हे बघा आमचं खोप, हे मसरांचं खोप बारक. एवढं पाणी देखील असून सुद्धा आम्ही तुमच्यासाठी खास करून एवढं संकट घेऊन आम्ही शिस्तीत चला ओमकार, शिस्तीत चला, गडबड करू नका. कसं आहे आमचं सुभाष तात्याचं खोप बघा, पाठीमा आहे त्याचं खोप. ह्यांचा खोप बघा, हे ह्याचं खोप बघा, सगळं काढून येलाय. तरी देखील आमची बारड्या बकीट सामान सगळं जळण गेलीत आमच्या या महापुरानं. पूर्णपणे पाण्यात बुडून गेलेलं आहे सगळं. हे बिळती ते सगळं बुडून आता हे काय खोप पडायचं स्थितीमध्ये आहे. ओमकार तिकडे पाठ आहे बघा, जरा शिस्तीत चला. पुढे मगर की लाकूड हे बघा पूर्णपणे सगळं बुडून पाण्यात सगळं उद्ध्वस्त होऊन गेले. खुरपीहून तर दिलं संगाट, खुरपी तर दिला तर हो. जरा जाऊन वेळा घेऊन येतो, कारण इथं पुढे संकट खूप असणार. मी वेळा घेऊन येतो काही आमच्या प्रोटेक्शन साठी. पूर्णपणे पाणी 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 पाणी. तुम्ही बघू शकता इथे पाणी किती आलेले आहे. माडल्या बघू शकता. हे आता ओमकार त्यांचं खोप बघा कसं. अनेक लोक या पूर स्थितीला पर्यटन स्थळ बनवत आहेत. स्वतःच्या उमऱ्याला पाणी लागल्याशिवाय पूर काय आहे कुणाला सुद्धा कळत नाही. हे आमच्या लागले आणि आम्हाला माहीत झाले. हे ओमकारच्या शेड मध्ये पाणी घुसलेलं आहे. हे दरवर्षीची स्थिती आहे. ह्या स्थितीला दूर करण्यासाठी शासनाकडून खूप गरज आहे आम्हाला. तर बघूया शासन काय मदत करते का ह्याच्यावर. आतमध्ये काय आहे का बघा ओंकार. आमची राहायची घर सगळं पाण्यात बुडून गेले. हे बघा ओंकार त्यांचं खोप. इंस्टामॅक तगिनंदन. हे बघा सगळं पाण्यात बुडून सगळं सत्यानाश झालंय. भाडाभाग सगळं जा इथं. एवढं शासन आमच्याकडे दुर्लक्ष करून असून सुद्धा मी खोड्डा सर दंडिक माडो की. हे बघा आमची सगळं जळण तर 2 टायल्या होती बघा. सगळं वाहून गेलं नदीनं. उसाची परिस्थिती काय करावं शेतकरी बघा. ओमकार हे जरा ढकलता काय. हे बघा परवाच नवीन बनलेलं आहे. आमच्या भावंड्यांनी सगळं बुडून गेलेलं आहे. भावंड्यांनी हे ओम्या हिचा ढकला शिकर नाही मोबाईल हिडी चौकास मोबाईल हिडी वाजती हिडी नीर हात मारतात. हे बघा मॅलेट यार निमध्ये नाही आणायचं. बांधून सध्या काय उपयोग नाही. महापुरानं जाणारच आहे. मी मारतो बरं. हे बघा मठाचे कार्यकारी अधिकारी श्री प्रशांत बेट कंसात बॉब पुराची पाहणी करत असताना आणि राहुल बेट संस्थाचे कार्यकारी अधिकारी दुसरे सदस्य श्री 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 राहुल सुभाष बेरड. पुढे आम्ही जात आहोत तुमच्यासाठी, खास करून तुमच्यासाठी. हे बघा खोप सगळं पडलेले खाक झाले. एवढं पाणी असून सुद्धा आम्ही आपल्याला पुढे अजून दाखवणार याची आम्ही गॅरंटी घेतो. अंगावर काटा आहेत कारण इथं संकट खूप आहेत. हे बघा मठाचे कार्यकारी अधिकारी एवढे भीत असून आम्ही कसं गार होत असेल बघा. चिकन खाता येते. हे बघा संस्थाचे कार्यकारी अधिकारी. हे बघा एवढे भीत आहेत का. कसं होणार कसं कटिक्की मसूर काय करायचं तो हात लावण्याचा काय कळलं ते. तो हातात कटिंग
याव्यात एक वड्डी. हे बघा सगळं सर्व काही चेष्टाची मस्करीची नाही. आम्हाला भ्या वाटत आहे म्हणताना आम्हाला चेष्टाच घालवत आहे. खूप परिस्थिती गंभीर आहे खरोखर, चेष्टा नाही भावा, गंभीर आहे सगळं. परिस्थितीची जाणीव असल्यालाच हे माहित होणार की कशी आहे. पुढे जायचं की कळना एवढं पाणी वाढलंय तरी देखील तरी देखील एवढं घेऊन पुढे जात आहेत. बुडबुड्या उठत आहेत तरी देखील पुढे जात आहेत. एवढं संकट हे बघा. आज कधी न बुडणार ना आज झाड आज 2 लाकडांना बांधून ठेवलेले आहे. हे बघा पूरस्थिती बाजूला करत प्रशांत बेड काय कळणार. 9 एकर डाग सगळं उसात आमचं. 15 लाखांचं नुकसान. व्हिडिओ चालू आहे की माहित नाही. हे नुसतं पुढे चालून जात आहे. पोवायला येत नाही तरी पण राहुल बेड एवढं एवढं पोवायला येत सुद्धा यांनी एवढी संकट घेतले खास करून तुमच्यासाठी. कुणासाठी तर तुमच्यासाठी. तुम्हाला करायला पाहिजे की पूरस्थिती ही पर्यटन स्थळ नाही तर हे शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान आहे. हितनं छाती सगळं बुडून होत आहे आमचं. धर्मू बेरडचं खोप बघा, धर्मू बेरड आणि ते सचिन बेरड. ओ कार्यकर्ते तुम्ही पुढ ओ अध्यक्ष तुम्ही पुढे खूप पुढे चाललाय. जरा थांबा ओ अध्यक्ष, जरा तुम्ही ओ थांबा ओ अध्यक्ष. खूप पुढे चाललाय तुम्ही. हत्यार आहे आमच्याकडे. हत्यार तुमच्याकडे आहे, आमच्याकडे हत्यार नाही आहे. एवढ्या घडावर बांधून सुद्धा घरावर देखील पाणी जाण्याची शक्यता आहे. हे बघा सगळं बुडून आमचं खूप भलं मोठं नुकसान झाले आहे. पत्र्यावर जायचं का नाही हे आम्हाला कळना तरी देखील जाण्याची आम्ही बघत आहोत. ए पत्र्यावर जायचं का? पत्र्यावर जायचं का? जाऊन येतो की मी. ए थांब की म्याग नोडी बर्ताना होक बरती म्यागिन द्यायला तोरस्तान होक बरती केला पहिले तिने त्याला तोरस्ताना. मोबाईल जरा तुम्ही वर जाऊन जरा ओमकार बेरड पाणी दाखवतो. 63 हेलर बिद्दी 63 आम्हाला चढायला येत नाही हो. सावकाश होक रावला हिडियम हिडियम ಬ್ಯಾಗ್ ಹುಡ್ತಾಗಿನ್ ಏ ಅಲ್ಲಿದ್ ಹೋಗೋ ಬರ್ಬರೈತಿ ರಾಹುಲ್ ಇದು ಮೊಬೈಲ್ ಹಿಡೀನಿ ಏ ಬರ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬರ ಎಷ್ಟು मला आपण बघत आहे की एवढं कष्ट घेऊन आम्ही दाखवत आहे. चड्डी उड्डी जग्गी नोडून द्या इकडे तुम्हाला दाखवतो पूर काय असते. पूर जाणून घ्या खास तुमच्यासाठी. हे बघा भलं मोठं कृष्णा नदी सगळं पाण्यात 9 एकर सगळं पाण्यात गेले आहे. हे बघा कृष्णा नदी. हे बघा कशी परिस्थिती. बघा राधाकृष्ण मठ जुनं पुराण आपलं राधाकृष्ण मठ सगळं पाण्यात बुडून गेलंय.
पुढे पण जाण्याचं हट्ट करत आहेत मठाचे कार्यकारी अधिकारी अध्यक्ष प्रशांत बेड. खरं पुढं जायचं नाही असं राहुल बेड म्हणत आहेत, कारण पूरस्थितीची पाहणी करता खूप भ्या वाटत आहेत. पुढं मगर ते दिसतात काय तुम्हाला? बघा हे खूप पाणी वाढत आहे. हे पर्यटन स्थळ नव्हे तर खूप गंभीर शेतकऱ्यांची नुकसान होत आहेत. हे बघा, हे बघा, एवढं कष्ट घेऊन वर चढून आम्ही तुम्हाला व्हिडिओ करत आहेत. हे बघा, सावकासवाडी. ओके. हे बघा हे बघा पूरस्थितीची पाहणी करत असताना नाळ इथं आहे. नाळ फोडून खाऊन आम्ही इथं जगत आहे. नाळ घेऊया का इथं आहे बघा. अन्न खायची पण त्यांना टाइम नाही. एवढं तुम्हाला व्हिलॉग करून यांनी व्हिडिओ दाखवत आहेत. तुम्ही खूप पुढे पळत आहेत. आम्हाला भ्या वाटत आहे. तुम्ही खुरप हातकाठी घेऊन आहे. आमच्या हातात फोन आहे. आम्ही काय करावं आम्हाला काय कळना. आणि तुम्ही एवढं इट मार के लाईक मग सबस्क्राईब पच्ची बळताव धुळा ना. गोवा चड्डी घालून आम्ही ते येते हे नड्डी. हे बघा लाकडं बांधून 2 वर्ष जळण परत होतं तेवढं पुरानं वाहून गेले आहे. खूप हलाखीची परिस्थिती झाली आहे. बघा राहुल बेड आणि प्रशांत बेड कार्यकारी अधिकारी ऑफ कृष्णाचे मठ हे बघा सगळं पडून गेले आहे. नुकसान भरपाई कोण देणार? काय सरकार कुठं आहे? कोण देणार? कुठं आहे सरकार? आणि 2 महिन्याने निवडून येतील आणि ती पण जातील. इकडं कोण बघणार? जर वर्षाची बोंब आहे. खूप दुर्लक्ष होत आहे सरकारकडून. त्यावर मी आंदोलन करण्याचा इशारा देतो सरकारांना. आमच्याकडे पक्ष लक्ष द्या. हे नुसतं आम्ही आमच्या भल्यासाठी नाही तर लाईक कमेंट्स वगैरे आम्हाला काय सुद्धा नको. फक्त आपल्याला मदत हवी आहे. त्यासाठी आम्ही व्हिडिओ करतो. एक व्हिडिओ माध्यमातून आम्ही करण्याचा हा एक आमचा मिशन आहे. हे बघा एवढं घाणीत सुद्धा आम्ही इथं आलेलो आहो. हे कशासाठी तर आमच्या भल्यासाठी मदत हवी आहे मला सरकारकडून. सरकारकडून मदत मिळणार का ही अपेक्षामध्ये धरून हे बघा पाठीमाग काय येत आहे. फास्ट करून पळावे. हे बघा जरांचं खूप सकट काय राहिलेलं नाही. हे बाबा इथं यावा परिस्थितीमध्ये नाही. कारण इथं हुळा उबची खूप असणार, किडक असणार. हे बघा सगळं आमची 2 वर्षाची जळण सगळं बुडून खाक झाले. हे बघा सगळी आमची परिस्थिती. एवढं बघून एवढं दाखवूनही जर आम्हाला मदत झाली नाही तर खूप गंभीर अशी गोष्ट आहे की शासन काय करत आहे आपल्यासाठी. हे बघा ओंकार बेडचं खूप दिसत आहे का तुम्हाला? बघा सगळं बुट्ट्या बाड्या बिड्या सगळं बुडून गेले आहे. काय सुद्धा राहिलेलं नाही. 2 एकर ऊस सगळं पाण्यात सगळं बुडून गेले आहे. 9 एकर डाग बॉब यांचे सगळं बुडून गेले आहे. काय सुद्धा राहिलेलं नाही. खूप भीती वाटत आहे या पाण्यात. कारण मुंग्या साप मगर बिगर खूप आहेत या कृष्णा मोठ्या नदीत. 25 गावांचं पाणी ह्या नदीत येतं आणि 25 या गावचं पाणी मिळून आणि पुढं 5 नद्यांचं पाणी मिळून आलमट्टीला जातं.
आज 29 जुलै 2024. आज ही 1 फूट पुढंच आहे नदी. खरं पाठीमाग अजून काय घेतलेली नाही. पूर्णपणे सगळं बुडून खाक झालेलं आहे. इथं दोरी आहे. दोरी की साप कळना झाले. हे बघा, खूप भीती वाटत आहे असल्या किडक माशांची, सापांची. तिथं दोरी टावेल बघा, का शेतकऱ्याचं बघा, हे दोरी टावेल सगळं बुडून गेले आहे. पॅन्ट, टोप्या बिप्या सगळं इथंच असून शेतकरी नुसतं स्वतःचा जीव वाचवायला गावात गेला आहे. सगळं सामान देखील सगळं बुडून गेलेलं आहे, नदीने गेलेलं आहे वाहून. आणि हे बघा आमचं ऊस. ಎಲ್ಲ ಬಹಳ ಗಂಭೀರ ವಿಷಯ ಐತ್ರಿಪ್ಪ. ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಕೃಷ್ಣಾಮಾಯಿ ಎಲ್ಲಿ ಬಂದಾಳ, ಊರಾಗ ಬಂದಾಳ, ಯಾಕೆ ಬಂದಾಳ ಯಾರಿಗ್ ಗೊತ್ತ. ಮಳಿ ಬಿತ್ತಾನ ಬಂದಾಳೆ ಅಮ್ಮ. ಇಲ್ಲ ಅಲ್ಮಟ್ಟಿದವ ನೀರು ಬಿಡವಲ್ಲ, ಅದಕ್ಕನ ಇಲ್ಲಿ ಬಂದ. ನಾನು ಹೇಳಕದಿ ಇದು 25 ವರ್ಷ ನೀರ ತಡಸಿ ಅವಂಗ ಬಂದು ಸಾಕಾಗಿ ಹೋಗಿದ್ದೆ. ಎಲ್ಲ ಅದಕ್ಕನ ಎಲ್ಲ ಊರುಗಳೆಲ್ಲ ಉದ್ವಸ್ತ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ. ಖರೆ ಯಾನ್ ಮಾಡೋದ್ರಿಯಪ್ಪ, ಇಲ್ಲಿ ಯಾನ್ ನಮಗ ಸಮಸ್ಯವಾತಿಲ್ಲ. ಭಾಳ ಹೊಳಿ ಮಟ್ಟೆ ರೀ ಇದ. ಎಲ್ಲ ಜಗದಿಂದ 1 ನಂಬರ್ ಹೊಳಿ ಮಟ್ಟೆ ಇದ. ಮಟ್ಟೆ ಭಾಳ ಚಾಳಗಿ ಜರ ಚಾರ್ಜ್ ಬರ್ನೇನೋಮ್ಮ. ಮೇನ್ ಬಿನ್ ಯಾನಿದ ನೋಡೋಣ ಬಾ. ಡಬೆ ಅದು ಯಾನ್ ಈಚಿನ ಇಲ್ಲಿ ನೋಡ ಅದು ಹಿಂದ ಡಬೆ ನಿಂದ ಆಯ್ತು ನಡಿಲ್ಯಾ ನಡಿಲೆ ನೋಡಿ ಬರುನು. ಖರೆ ಇನ್ನ ಒಂದ್ರ ಡಬೆ ಬಾಬಾ ಶಾಳಗಿ ಅಲ್ಲಿ ಇರುವತ್ ಬಿಡಪ್ಪ ಇಂತ ಒಂದೇ ಕೈಯಲ್ಲಿ 1 ಕಿಲೋ ಚಿಕನ್ ತಿಂದೇನ ಪರವಾಡಿಸಿಜಪ್ಪಾ. ಆ ಹೊಳೆದಾಗ ನಡಕ್ ಹೋಗಿ ಬರೋದಂದ್ರೆ ಜೋದ ಮ್ಯಾಗ डबी पण होय. एकच डबा आहे, अनेक डबा असत होतो तर आम्ही पण देखील जाळी चाळून येत होतो. हे बघा, ಅಲ್ಲಿ ಡಬ್ಬೆತ್ತೊಂದು ಹೋಗೋರಮ್ಮ ಉರ್ಪಟ್ಟ್ಯಾಗ ಹೋರಲ್ಲಿ ಹೋಗಿ यानंदी है तुझंच की पाणी तिकडं उतार आहे म्हणून लगे पाणी येत आहे. आणि इकडं पूर्ण तडती आहे. म्हणजे असं 2019 ला आणि 21 ला इथं पण पाणी आलतं. इथं डोक्याच्या वर पाणी होतं. हे बघा, इथं देखील पाणी आहे, खरं रस्त्यावर नाही. हे बघा, दिसत आहे परिस्थिती काय आहे. गाजरगवत मध्ये सगळं पाणी आहे. बघावी, जनावरांचं खूप हाल होत आहेत. पाला पाचोळा खाऊन मस्त जगत आहेत, दूध देत आहेत. हे बघा नदी, कृष्णा नदी बघा परिस्थिती ती कशी आहे. हे बघा ऊस सगळं बुडून गेलेलं आहे. हे बघा, शेतकऱ्याचं लावलेलं लागण आणि शेंगा बिंगा सगळं बुडून गेलेले आहे. सरकार कुठं आहे बघा. हे शेंगा लोक लावून 2 दिवस झाले नाही आणि लगेच पाणी या शेतात आलं. शेंगा लावलेलं सगळं बुडून गेलं. नुकसान भरपाई कोण देणार. गुडघ्याभर राडीत या लांब चालत यायला लागते.
बघा हे खूप परिस्थिती वाईट झाली आहे शेतकऱ्यांची. बघा आता तुम्हाला पुढे देऊळ दिसते का? लक्ष्मीची मंदिर आहे. खूप जुनी काळची मंदिर आहे. शेतकरी लोक सगळे इथं पूजा येऊन करतात की शेतात ऊस पिकू दे, शेंगा पिकू देत म्हणून. आणि नदी येऊन घुसली आहे. राड बघा हे गुडघ्याभर राडीतनं जायला लागते. हे बघा राड. हे बघा ऊस शेतकऱ्यांची. आम्ही आमच्या शेताकडे चालले होत. आता भाजीपाला आहे का चेक करण्यासाठी. आम्ही लावले भाजीपाला ते बघण्यासाठी आम्ही जात आहे की बुडले की आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी आम्हाला भाजीपाला लागणार आहे कारण माळवे खूप महाग झाले आहेत. हे बघा महालक्ष्मीचं मंदिर. हे बघा आशीर्वाद घ्या. 2005 मध्ये इथं सगळे गाठोडे सगळे बांधलेलं होतं. आम्ही आणि इथं राहायला पण होतं. इथंच आमची सगळी फॅमिली कमीत कमी एक 20-25 जण इथं 2005 मध्ये राहायला होतं सगळं. बघा जुंधळाचे पोतं ठेवलेलं सगळं पूर्णपणे बुडून खाक. आम्ही चालत गेलो. बघा बघा हे पुराचं पाणी इथपर्यंत आलेले आहे. बघा अजून त्या नाळाच्या झाडापाशी आम्हाला जायला लागणार आहे. चला चला राहुल बेड. हो यालाकडे पसरस्ती. पाण्यात गेले आहे. बघा बघू शकता तुम्ही की शेतकऱ्यांचं कसं होणार. बघा हे सगळं पाण्यात बुडून गेलेले आहे. निम्म थोडं राहिले आहे ते आणण्यासाठी आम्ही जात आहे. संध्याकाळच्या भाजीपाला खाण्यासाठी आम्ही जात आहोत. हे बघा सगळं बुडून चालले आहे. म्हणताना आम्ही इथं भाजीपाला आणण्यासाठी आले आहोत. हे बघा सगळं भाजी लावलेलं सगळं पुरानं बुडून चालले आहे. शेंगा आल्यात हे देखील बुडून जाणार आता या पाण्यात. बघा बघून घ्या शेतकऱ्याचं घामानं आलेलं हे शेंगा सगळं पाण्यात बुडून गेले आहे. बघू शकता तुम्ही किती नुकसान होत आहे शेतकऱ्यांचे. हे बघा विक्राळ घबराळ रुद्र रूप धारण केलेलं कृष्णा नदी. इकडे वाढ देखील असलं नसतं. ह्या ताराच्या पली वरती पाणी होतं बघा तेव्हा. हे तुम्हाला सांगत आहेत प्रशांत बेड आणि राहुल बेड. हळला
संदबेड कोथमीर इथे आहे, घ्यावे जरा थोडंफार घ्यावे, म्हणजे संध्याकाळी आपल्याला खायला येईल असं. कसलं कोथमीर पाहिजे बघत आहेत. हे सगळं बुडून जाणार आहे म्हणताना आम्ही घेत आहेत. बघा हे कडक माल आहे शेतकऱ्याचं खरं. हे सगळं बुडून जात आहे. बघा केवढी भारीशी कोथमीर आहे. बघा ही सगळं बुडून जात आहे. बघा बघा बघा. आणि शेंगा तर बघा जणू चेहऱ्यावरचं जणू अप्सराच इथं शेतात आली आहे असं वाटत आहे शेंगांना बघून. खरं काय करणार, ह्या भलं मोठं महापुरानं सगळं वाहून नेत आहे शेतकऱ्यांचं पीक. बघा स्वतःच पीक काळजी करत असताना खूप जाणीव होत आहे. कशाला घातलो शेंगा, सगळं पाण्यानं जात आहे आणि कशाला घातलो शेंगा असं म्हणत आहेत. बघा कसं करत आहेत. बघा शेत बघा सगळं. बघा असलं कोथमीर कुठं बघायला सुद्धा भेटणार नाही या बाजारांमध्ये. आता नारळ फोडून देवाला दगड घातलं तर बरं होईल, कारण खुरप कमकुवत आहे. हे देखील बघा सरकारचं दुर्लक्ष होत आहे. या मंदिराकडे देखील सगळे पत्रे मोडून भिंती सगळे पडून चालले आहेत, तरी देखील दुर्लक्ष होत आहे. देवाला नारळ फोडणार आहेत आता सध्या मठाचे कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, सदस्य नारळ फोडण्यात येणार आहे. मोबाईल मधलं शिकलोच की नियंगोदी. हे बघा जनावरे कुठून याला विचारत आहेत राहुल बेड. गुडघ्याभर राडीतनं आम्ही जनावर चालत नेले आहे आणि त्याची पिल्लू रेडी ती खांद्यावर घेऊन आम्ही इथनं लांब गावापर्यंत नेले आहे नदीतनं वाहून. हे बघा काय म्हणत आहेत, म्हैस नेताना व्हिडिओ करायला पाहिजे होता असं म्हणत आहेत. कसं पडलं किधर
सकाळचं पंच आहेत, पंच येत आहेत. मला मोठी काठी आणि भला मोठा माणूस. पंच येत आहे. थोड्याच वेळात पंच आगमन होत आहे. टाळ्याच्या गजरात, टाळ्याच्या गजरात पंच थोड्याच वेळात आगमन होणार आहे. पंचड स्कोप करत आहे. जय श्रीराम. पंचा पुढे भरी मोठी लाकूड दिसा येत आहेत. येत आहेत. बघा पंचाचे आगमन होत आहे. मठाचे कार्यकर्ते, सदस्य, पंच, सरपंच सगळं म्हणून देखील शब्द कमी पडत आहेत पंचासनी. किती शब्द वापरून ही त्यांच्यासाठी कमीच आहे. कारण एवढ्या प्रचंड महासागरात हे एकमेव असे आहेत की एकटेच ह्या मोठ्या पुरात जाऊन आलेले आहेत. बंदी होगा नहीं बंदी भारतच बंद. हे देखो मछली संध्याकाळची जोडणं. कोथमीर आणलेली आहे. कोथमीर ह्याच्यासाठी आणलेली आहे. कोथमीर ह्याच्यासाठी आणलेला आहे, माशासाठी. आता जाऊन डायरेक्ट खल्लास. चुलीवरचं जेवण. हे बघा किती मोठा आहे. किलाब म्हणतात त्याला. भला मोठा मासा. चुलीवरचं जेवण. ज्वारीची भाकरी आणि चुलीवरचं जेवण प्रसिद्ध आहे. भैया आज मेन होती की आम्हाला. हे बघा खडत बिडत त्याला ताण देऊ ना. चुलीवरचं जेवण, बाजरीची भाकरी आणि मासा आणि रस्सा. चुलीवरचं जेवण असं आडवं कर म्हणजे दिसते. हा काटा मारील बघ. हात लावतेस खरे. हा जाळी. हा आता डबा बिबा घेऊन जाळी घालायला जात आहे. पाणी पिऊन पिऊन डरका मारत आहे. मगाशी नाळ खाल्लेला आपण पाहिलाच असाल. बघा जात आहे. आता हा तिथं जाणार आणि मासा घेऊन येणार. 15 किलोचा मासा. हा बघा मासा हातात धरून थांबलेला आहे आणि हा तिथे दोरी घेऊन जात आहे आणि दोन्हीनं बांधून ह्याकडे मासा देणार. मग हा मासा तिथे येऊन त्याला नेऊन अडकवणार. बघा आता काय करत आहेत. दोघं असून सुद्धा या मासाला आवरत नाही. बघा तेडा खूप मारून घेतलेला आहे. वर मासा दाखवावे. हे बघा मासा 15 किलोचा मासा कडेला येत आहे. मठाचे कार्यकारी अधिकारी अध्यक्ष प्रशांत बेर्ड बॉब कंसात बॉब बिग बॉस आपले आणत आहेत माशाला. बघा तुम्ही बघा कडेलाच येणार आहे तरी पण नदी दाखवत आहेत. माशाला दाखवा. बघा बघा मोठा मासा किती आहे. तुम्हाला थोड्याच वेळात माशाची
आगमन होत आहे। बघा किती मोठा मासा आज ह्या कृष्णाच्या मोठ्या महासागरात दिसला आहे। बघा आता तुम्हाला दाखवतो की हा मोठा मासा बघा बघा मासा कतला या नावाचा 15 किलोचा मोठा मासा बघा कसं तडफडतोय। नो मनी नो हनी हा टी शर्ट घालून मासा धरून बघा कसं करत आहे। 15 किलोचा मासा माग ह्या वेळेशी 25 किलोचा मासा म्हणून खोटी बातमी पसरली होती। ती 25 किलोचा नसून तर 10 किलोचा आहे आणि हा मासा गावला हे 15 किलोचा आहे हे आम्ही 100% गॅरंटी देऊन सांगतो। कारण ह्या माशातच जीवन गेले आहे आमचे। बघू शकता तुम्ही मासा किती मोठा आहे। बघा मोठा मासा तुम्हाला कुठल्या पोज मध्ये दाखवू मला कळत नाही कारण हा तेवढा मोठा मासाच आहे। बघा कसं करते। ह्या माशाला कतला असे म्हणतात। हे आमचं शेताचं जायचं वाटाला पण पाणी आता उद्या वाट बंद। तर बागेल तिथं पाणीच पाणी। आणि हे कोण जाळे लावले बघा माशासाठी एक नंबर। व्लॉग करके घर को जा रहे हैं। 2 घंटा वैरन ये राहुल बेट इधर देखो पीछे ये देखो राहुल बेट और एक पिंड ये देखो ये बाबू का गाड़ी जा रहा है आगे 7819 और ये हमारा गाड़ी पुलिगत जा रहे हैं। ये लक्ष्मी